बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलेला असतो की दीक्षा म्हणजे काय बरं, कशासाठी घ्यायची असते दीक्षा. तर त्याचं उत्तर असं आहे, हे उत्तर तुम्हाला यामलतंत्र, दत्तगुरूंचं एक यामलतंत्र नावाचं एक ग्रंथ आहे, त्यामध्ये हे स्पष्टपणे त्यांनी असं सांगितलेलं आहे, दीक्षेशिवाय मुक्ती नाही. म्हणजे जसं एखाद्या अनाथ बालकाला, एखादं लहानसं मूल आहे आणि ते अनाथ आहे, त्या अनाथ बालकाला जसं ह्या भूलोकामध्ये म्हणजेच ह्या पृथ्वी तलावरती जसं त्याला कोणी मालक नाही, जोपर्यंत त्या बाळाला कोणी दत्तक घेत नाही आणि त्या बाळाला आपलं नाव लावत नाही, तोपर्यंत ते मूल हे अनाथ असतं, बरोबर ना. अगदी तसंच मृत्यूच्या नंतर ज्या वेळेला आपण यमलोक किंवा परमेश्वराच्या दारी ज्या वेळेला आपण जातो, त्यावेळेला ज्या व्यक्तीने दीक्षा घेतलेली नाही, गुरुमंत्र घेतलेला नाही, ती व्यक्ती तिथे अनाथ समजली जाते, निगुरा समजले. तिथे विचारलं जातं की कोण आहे बाबा तुझा गुरु. जन्म देणारे जसे आई वडील आपल्याला महत्त्वाचे असतात, तसे परमार्थाची यात्रा ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला तिथे मालक आपले फक्त सद्गुरू असू शकतात. त्यामुळे गुरु शिष्याचं हे नातं हे अनंत म्हणजे जन्मोजन्मी चालू असतं. मागच्याही जन्मी ते कुठेतरी भेटलेले असतात, याही जन्मी त्यांचा प्रवास सोबत असतो आणि मृत्यूनंतरची सुद्धा आपली काळजी करतात ते आपले गुरु असतात. म्हणून गुरुला फार महत्त्व आहे आणि दीक्षेलाही तितकंच महत्त्व आहे, हे दत्तगुरूंनी स्वतः सांगितलेलं आहे. तर असे उत्तम सद्गुरू बघून आपण दीक्षा त्यांच्याकडनं घ्यावी. परंपरेतून आलेला मंत्र ज्या वेळेला आपण करतो, साधना ज्या वेळेला आपल्याकडनं आपले सद्गुरू करून घेतात, तेव्हा आपली मृत्यूनंतरची सुद्धा सोय तिथे होते. अनेको प्रकारचे, शेकडो प्रकारच्या उपासना पद्धती आहेत, मात्र सद्गुरूंच्या मुखातून जोपर्यंत कुठली पद्धती किंवा मंत्र आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत तो करणं सर्वतः चुकीचा मानला जातो. त्याचे फळ आपल्याला तितकेसे प्राप्त होत नाही किंवा नाहीच होत असंही म्हणू शकतो. म्हणून सद्गुरू करणे, दीक्षा घेणे हे कशासाठी घेतात त्याचं हे उत्तर आहे. एका साधकाचा प्रश्न होता म्हणून मी हे उत्तर दिलं आहे तुम्हाला. जय जगदंब.